गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण बकरी ईद ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत. इस्पेशली हे जे माझं व्हिडिओ असेल ते मुस्लिमांसाठी असेल, जे जोशमध्ये येतात आणि सरकारचे काही नियम मान्य करत नाहीत. आज 24 मे 2026ला महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे. तर याच्यामध्ये काय, याच्यामध्ये सांगितलं आहे की जे कोणी गोवंश हत्या करताना आढळेल त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल. आणि मागच्या वर्षी पण सेम हेच केलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही नियमावली जारी केली आहे. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो नियमावली. मी घेतलं त्या याच्यावरून, कारण जसं मी न्यूज वाचलं त्यानंतर ते परिपत्रक डाउनलोड करून त्याच्यातील मी काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी डाउनलोड केले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला, गोवंश ॲक्ट 1976 महाराष्ट्र अधिनियम 2026 याच्यामध्ये काही त्यांनी बदल केलेले आहेत. पूर्वी काय होतं, याच्यासाठी 5 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड अशी तरतूद होती. यावर्षी महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये 1 वर्षाची अधिकतम केलेलं आहे. कारण पूर्वी 5 वर्ष होतं, यावर्षी ती सजा असेल 6 वर्ष आणि 1.5 लाख रुपये दंड, 50,000 दंड त्यांनी वाढवला आहे. कुर्बानी करताना तुम्ही ज्यावेळेस बकऱ्याची पण ज्यावेळेस कुर्बानी करताय ती ॲप्रूव्ड ठिकाणी करा. सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात किंवा जिथं दिसेल अशा ठिकाणी याची कुर्बानी करू नका. त्याची जी घाण आहे, रक्त किंवा त्याची जे राहिलेलं रेसिड्युअल आहे ते ॲप्रूव्ड ठिकाणीच तुम्ही टाका, असं कुठेही रस्त्यावरती टाकू नका. गोवंश 100% टाळा. जे गाई आणि आपण जे हे करतो, बैल जे कापतो, तर कारण महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरती 100% बंदी घातलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये असं म्हणू नका की आमच्या धर्माचा तो अधिकार आहे, पण असं नाही आहे. तुम्हाला तुमच्या बांधवांची, जे हिंदू बांधव आहेत त्यांची पण आस्थांची तुम्हाला काळजी करावी लागेल. तुम्ही महत्त्वाची गोष्ट, आता मी बघतोय, मागच्या वर्षी पण मी बघितलं, मागच्या वर्षी पण भरपूर न्यूज आल्या आणि तुम्हाला सांगतो हे सरकारी आकडा आहे. मागच्या वर्षी 5,000 लोकांना महाराष्ट्रामध्ये 5,000 लोकांवरती याची कारवाई झालेली आहे आणि ते 5,000 लोक आज जेलमध्ये आहेत. त्यांच्यावरती त्यांना अजूनही जामीन भेटलेला नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक अशी चांगला तुमचा जो सण आहे तुम्ही जेलमध्ये काढण्यासाठी या अशा अनधिकृत गोष्टी करू नका. अशी ॲज अ मुस्लिम मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. कारण काय होईल, जे 5,000 लोक मागच्या वर्षी जे अटक झालेले आहेत त्यांच्यावरती जी कारवाई आहे आणि ते जे सध्या जेलमध्ये आहेत, त्यांच्या जे फॅमिली आहे त्यालाच माहिती असेल त्याचं दुःख काय आहे ते. आपण ते नाही करू शकत. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की मी आजपर्यंत कधीही बीफ खाल्लेलं नाही आहे आणि माझी इच्छा पण नाही आहे ते बीफ खाण्याची. कारण तो जसा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या परिवारामध्ये पण कुणीही खात नाही आहे, तुमच्या माहितीस्तव सांगतो मी. आणि आपण मरत नाही आहे, जर आपण बीफ नाही खाल्लं तर मरत नाही आहे. तुम्ही पश्चिम बंगालचे न्यूज वाचतायच, कारण तिथले जे महत्त्वाचे जे उलेमा आहेत त्यांनी म्हणजे या गोवंशावरती डायरेक्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त बकऱ्याची कुर्बानी करा किंवा म्हशीची करा. तर मित्रांनो, हे कशासाठी मी सांगतो आहे, कारण काय, जे 5,000 बांधव मागच्या वर्षी जेलमध्ये गेलेत, आता ते पुढचे 5 वर्ष, मागचे 5,000 जे लोक आहेत जे पुढचे 5 वर्ष ते जेलमध्ये राहतील, त्याची जिम्मेदारी कुणाची आहे, तर ते स्वतःचीच आहे. कारण जर तुम्हाला तुमचं सरकार सांगतं आहे की ह्या गोष्टी करू नका, ॲप्रूव्ड ठिकाणी करा किंवा अवैधरित्या गोवंश ट्रान्सपोर्ट करू नका, तर मित्रांनो तुम्ही मुस्लिम आहात तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. म्हणजे एक आपले प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनातील एक प्रसंग तुम्हाला सांगतो मी.
ज्यावेळेस पहिले वेळेस मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमरा करण्यासाठी मक्काला ज्यावेळेस चालले मदिनाहून, कारण ते मदिनाला हिजरत केले होते आणि ते मक्काला गेले होते. ते कुठे होते? फक्त 500 मीटर दूर ते थांबले होते. आणि तिथले जे कुरैश जे होते त्यांनी म्हणजे त्यांचा विरोध केला. कशासाठी? ही कुर्बानी तुम्ही तर करू शकत नाही, तुम्ही यावर्षी हज करू शकत नाही, या गोष्टीसाठी त्यांनी विरोध केला. जर तुम्ही बघितला तर प्रोफेटकडे 600 जांबाज असे जंगजू होते, म्हणजे लढाऊ सैनिक होते. त्यांच्यामध्ये रक्त सळसळत होतं आणि ते उतावळे होते युद्ध करण्यासाठी. पण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सुलेह हुदैबिया केला. का केला? कारण त्याच्या फ्युचरिस्टिक म्हणजे त्याची जी फ्युचरमध्ये त्याचं जे फायदा आहे तो होणार होता. तर त्याच्यासाठी आपल्या धर्माच्या प्रोफेटनेही काही ठिकाणी म्हणजे मागती घेतलं किंवा नमतं घेतलं. त्याच्यावरती ते काय घेतलं? कारण जर तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये बघितला, ज्यावेळेस हे सुलेह हुदैबिया झालं त्यावेळेस फक्त 600 मुस्लिम होते. किती? फक्त 600 मुस्लिम होते. तर पुढच्या 5 वर्षामध्ये इस्लाम धर्म असा इतका झपाट्यानं वाढला. भरपूर कुरैशींनी इस्लाम कबूल केलं. का? त्यांच्या या हिकमतमुळं. आणि त्याच्यामधले जर तुम्ही अटी जर वाचला तर सुलेह हुदैबियाच्या खूप जाचक अटी होत्या. कारण काय, तुम्ही इतकं जवळ येऊन 500 मीटर येऊन मक्कामध्ये तुम्ही हज करू शकत नव्हता. तरी पण त्यावेळेस त्यांनी हिकमत घेतली आणि सुलेह हुदैबिया केला. याचप्रमाणे मित्रांनो, एक काळ असं येईल, तुम्हाला मी सांगतो, एक काळ असा येईल की हे सरकार स्वतः तुम्हाला ॲप्रूव्ह करेल की तुम्ही करा म्हणून. कारण का, कुठलीही गोष्ट जर त्याचं जर चलनामध्ये नसेल तर ती गोष्ट डिस्टिंक्ट होते, ती शॉर्ट होते. याच गोष्टी जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये बघितला तर हिंदू बांधव स्वतः येत आहेत की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो, तुम्ही स्वतः करा. पण नाही, सरकारचा आदेश आहे तर तुम्ही पाळा. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला सांगतो की गोवंश कुर्बानी करू नका अजिबात. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण बघतो ते हिश्श्याची कुर्बानी जी करतोय, तर मित्रांनो करताय तर ते त्याच राज्यामध्ये त्याची विल्हेवाट लावा. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आणू नका, नाहीतर तुम्ही फसाल. आणि जे 5,000 बांधव मागच्या वर्षी जे गेले जेलमध्ये आणि त्यांच्यावरती जे कारवाई सुरू आहे ती पण कारवाई तुमच्यावरती होऊ शकते. कारण काय, आपल्या प्रोफेटने सांगितले, ज्या देशात किंवा ज्या राज्यात राहतो तिथले कायदे पाळा. सरळ प्रोफेटने सांगितले. तर मित्रांनो, ही माझी नम्र विनंती आहे, कळकळीची तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही सरकारच्या विरोध काहीही गोष्टी करू नका. जी तुम्हाला आता जे 5,000 लोक याच्यामध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांची जी फॅमिली आहे त्यांना त्याचं दुःख कळत असेल की आपण हे हे केलं. आपल्याकडे येतो जोश, जज्बात येतो, पण तसं करू नका मित्रांनो. आणि साधेपणाने बकरी साजरी करा, बकरे कापा. जर तुमच्याकडे नसेल तेवढी ऐपत तर करू नका. त्यांनी काही होत नाही. हे तुमच्यावरती फर्ज नाही आहे किंवा हे तुम्हाला कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला ते करायलाच हवं. जर 30,000, 35,000, 40,000चं जर बकरा जर करायची तुम्हाला तुमची ऐपत नसेल तर करू नका, कारण तुम्हाला हे कंपल्सरी नाही आहे. आता मागच्या महिन्यात मी पण माझ्या मुलांचं ते काय म्हणतात आकिका केला. जर मी एक गोवंश घेऊन जर कट केलं असतं तर 7 जणांचं त्यामध्ये झालं असतं. पण नाही, तुम्हाला तुमची जेवढी ऐपत आहे तेवढीच करा. मी माझ्या मुलाचंच केलं फक्त. भले खर्च जादा आला, पण तुम्ही सरकारच्या विरोधात काही गोष्टी करू नका. जे महाराष्ट्र सरकार सांगतंय त्याची त्याची जे काही त्यांनी जे ॲक्ट जो जारी केला आहे, जे परिपत्रक जारी केलं आहे त्याचं पालन करा. आणि तुम्हाला बकरीच्या भरपूर शुभेच्छा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.